नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मसाले वांग, तेही सोप्या पद्धतीने। चला तर मग रेसिपी बघूया। इथे मी पाणी घेतलंय, त्याच्यात मी मोठं मीठ टाकणार आहे आणि वांग चिरून घेऊन त्याच्या फोडी आपण या मिठाच्या पाण्यात टाकायच्या आहे, त्याच्यामुळे वांग लगेच काळं पडत नाही। आपण मसाला करून घेऊया। त्याच्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं मी, त्याच्यात मिरची टाकते एक मी, आलं, लसूण, कोथिंबीर, पुदिना आणि याच्यात शेंगदाण्याचं कूट। तुम्ही शेंगदाणे भाजून घेऊन जरी टाकले तरी काही हरकत नाही। कढईत तेल टाकायचं, तेल चांगलं गरम होऊन द्यायचं। त्याच्यात मोहरी तडतडली की जिरं, हिंग हे सगळं घालून झालं की कांदा घालून घेऊया। कांदा घालून तेलात चांगला परतून घेतलाय मी। कांदा चांगला भाजला गेला की त्याच्यात टोमॅटो घालूया। टोमॅटो पण चांगला 1-2 मिनिट चांगला भाजून घ्यायचा। त्याचा कलर बदललेला बघू शकता तुम्ही। त्याच्यात मी थोडी कसुरी मेथी घालते आणि फ्लेवर खूप छान येतो। हळद, मिक्स करून घेऊया एकदा। गूळ घालायचा आहे, गूळ खूप महत्वाचा आहे या भाजीसाठी। आणि मग अशी केलेलं आपण वाटण घालून घेते मी। हे सगळं छान तेलात भाजून घ्यायचं। याच्यानंतर भाजून झाल्यावरती मी यात कांदा लसूण चटणी घालणार आहे। 2 चमचे घेतले मी इथे। ही तेलात थोडीशी भाजून घेतली की याच्यात आपण वांग्याच्या फोडी घालूया। आता सगळा मसाला व्यवस्थित वांग्याला लागला पाहिजे, सगळं मिक्स करून घ्यायचं आणि झाकून ठेवूया। याच्यात मी लगेच पाणी नाही घालत आहे, झाकून ठेवायचं आणि ताटावरती थोडं पाणी घालायचं, म्हणजे थोडं थोडं पाणी भाजीमध्ये पडत राहतं आणि खाली लागत नाही। बघू शकता तुम्ही, आपली वांग्याची भाजी तयार आहे। आता आपण सर्व करूया। ही खूप छान लागते, घरी नक्की तुम्ही ट्राय करा आणि रेसिपी कशी होते हे कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक यू।